नव्याने रुजू झालेले अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली परिवीक्षाधीन उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने पाथर्डी शहरात कारवाई करत काळ्या उर्फ तौसिफ निजाम शेख याच्या राहत्या घरी 4,62,420 रुपयाचा अवैध विदेशी दारूसाठा जप्त केलाय। सदर आरोपीच्या घरी मावा तयार करणारी एक मशीन मिळून आली असून या इस्माने चालवायला दिलेल्या रॉयल पान शॉपमध्ये 2 अवैध शस्त्रे म्हणजेच कोयते देखील मिळून आले। सदर कारवाईत या आरोपींविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार पाथर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या जिल्हाभरातील कारवायांमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून गुटखा व मावा विकणाऱ्या टपरी चालकांनी आपापली दुकाने बंद ठेवणे पसंत केले, तर मटका, जुगार, अवैध दारू विक्री, हातभट्टी, अवैध वाळू व्यावसायिक कुंटणखाणे यांनी सदर कारवायांचा धसका घेतलाय। जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांकडून विशेषतः महिलांकडून कारवाईचे स्वागत होत आहे। अशा प्रकारच्या व्यसनांकडे वळालेल्या सर्वसामान्य कुटुंबाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे। दिवसभर काबाड कष्ट करणाऱ्या महिलांना व्यसनाधीन लोकांच्या जाचाला सामोरे जावं लागतंय। सदर महत्वपूर्ण कामगिरी एकूण 4 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जवळजवळ 4,93,000चा मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आलाय। राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी युनुस इनामदार। मी परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे। आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं पाथर्डी शहरामध्ये कारवाई केली असता आम्हाला एका इसमाच्या राहत्या घरी बंद घरामध्ये विदेशी दारू साठा मिळून आला। त्याच्यामध्ये एकूण आम्हाला 4,62,420 रुपयाचा दारू साठा मिळून आलेला आहे, तो आम्ही जप्त केलेला आहे। इसम नामे काल्या उर्फ तौफिक निजाम शेख, राहणार जुने पंचायत समिती रोड पाथर्डी, तसेच आरोपी नंबर 2 अल्ताफ रशीद शेख वय 22, राहणार इंदिरानगर पाथर्डी, या 2 आरोपींना ताब्यात घेत आम्ही विदेशी दारूसाठा जप्त केलेला आहे। तसेच याच इस्मांचं रॉयल पान शॉप बस स्टँड जवळ पाथर्डी इथे पान स्टॉल होतं, त्या ठिकाणी आम्हाला 2 हत्यारे म्हणजे 2 कोयते मिळून आलेले आहेत आणि त्यामुळं तिथेही त्या टपरीमध्ये आरोपी रंगनाथ दिलीप गायकवाड तसेच आरोपी ईशान हरून शेख या 2 आरोपींनाही आम्ही बेकायदेशीर हत्यारे बाळगल्याबद्दल ताब्यात घेतलेला आहे। तसंच तिसरा एक गुन्हा दाखल झालेला आहे की जो हा तौफिक निजाम शेख आहे याच्या राहत्या घरी एक मावा बनवणारी मशीन तसेच तयार मावा मिळून आलेला आहे। तर त्याप्रमाणे आम्ही त्यांना ताब्यात घेत एकूण 4 आरोपी तसेच एकूण मुद्देमाल 4,92,420 रुपये किमतीचा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेत पाथर्डी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। तसेच मागील एका गुन्ह्यामध्ये दाखल असलेल्या माव्याच्या कारवाईमध्ये दाखल असलेला एक फरार आरोपी सुनील नाथा शिंदे यालाही आमच्या पथकानं आज ताब्यात घेतलेला आहे। ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घारगे सर यांच्या मार्गदर्शनाने तसेच निर्देशाने चालू आहे। अशीच कारवाई पाथर्डी शहरासह पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये यापुढेही चालू राहील। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज। राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।